अहिल्यानगर महापालिका निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे। अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता। आता 15 तारखेला निवडणूक व लगेच 16 जानेवारीला निकाल येईल। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपने आपला करिश्मा दाखवला। अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध झाले होते। त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध झाले। निकालापूर्वीच 68 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक बिनविरोध झाल्याने पालिकेत भाजप राष्ट्रवादीची सत्ता येईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महायुती सरकारवर नगरकरांचा विश्वास वाढला अशा भावना बिनविरोध झालेल्या नगरसेवकांनी व्यक्त केल्या। भाजप राष्ट्रवादी महायुतीने शहराच्या राजकारणात ठोस पकड निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट झाले। नेमकं काय चाललंय मनपा निवडणुकीत हेच आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर मनपाची निवडणूक सध्या सुरू आहे। ती शेवटच्या टप्प्यात जास्त रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। दरम्यान 17 प्रभागातील 68 जागांसाठी 788 उमेदवारांनी अर्ज भरले होते। त्यानंतर छाननीत 17 उमेदवारांचे अर्ज बाद झाले। अर्ज बाद होण्याची कारणेही मजेशीर राहिली। इच्छुक उमेदवाराचे मतदार यादीत नाव नसणे, दुसऱ्या प्रभागातील सूचकाचे नाव असणे, जात पडताळणी पावती न जोडणे, सूचक व अनुमोदक एकच असणे, एबी फॉर्मवर खोडाखोड असणे, शौचालयाचे प्रमाणपत्र न जोडणे, एबी फॉर्मवर व्हाईटनर लावणे आदी कारणांनी 17 जणांचे अर्ज बाद ठरले। त्यानंतर 1 जानेवारी व 2 जानेवारीला अर्ज माघारी घेण्याची मुदत होती। पहिल्या दिवशी 17 प्रभागातील सुमारे 28 उमेदवारांनी माघार घेतली। पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कुमारसिंह वाकळे हे प्रभाग 8 मधून तर प्रकाश भागानगरे हे प्रभाग 14 मधून बिनविरोध निवडून आले। मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीने विजयाचा श्रीगणेशा केला। शुक्रवारी म्हणजेच 2 जानेवारीला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारीची मुदत देण्यात आली होती। या वेळेतही विक्रमी उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली। पहिल्या दिवशी जसा राष्ट्रवादीने बिनविरोध निवडून येण्याचा श्रीगणेशा केला, तसा दुसऱ्या दिवशी भाजप वरचढ ठरला। भाजपचे 3 नगरसेवक दुसऱ्या दिवशी बिनविरोध निवडून आले। प्रभाग क्रमांक 7 मधून पुष्पा अनिल बोरुडे, प्रभाग क्रमांक 6 मधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपचे 3 उमेदवार मतदानापूर्वीच विजयी ठरले। निवडणूक पूर्व टप्प्यातच 5 उमेदवारांच्या बिनविरोध विजयामुळे पालिकेत भाजप राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येण्याचे संकेत मिळाले। महानगरपालिका निवडणुकीत एकाच वेळी 5 नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ ठरली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध करण्यात यश मिळाल्याने महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा अंदाज आला। मनपावर भाजप राष्ट्रवादी महायुतीची सत्ता येईल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। बिनविरोध विजयामुळे महायुतीचे पारडे जड झाल्याचे दिसले। भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध निवडून येण्यात नगरकरांचा भाजपवरील विश्वास दिसतो अशी प्रतिक्रिया बिनविरोध झालेल्या 3 नगरसेवकांनी दिली। भाजपचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला। त्यानंतरही विखे कुटुंबाने नगर शहरासाठी सातत्याने काम सुरू ठेवले, विकास कामांकडे लक्ष दिले, विविध योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला, नागरिकांशी थेट संपर्क ठेवला। त्यामुळे विखे पितापुत्रांविषयी शहरात सहानुभूती निर्माण झाली। खासदार असताना राबवलेल्या विकास कामांचा ठसा आणि त्यानंतरही कायम राहिलेली सक्रियता याच जोरावर 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असे नूतन नगरसेवक करण कराळे यांनी सांगितले। अहिल्यानगर शहराचा विकास सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप हेच प्रभावीपणे करू शकतात, हे या निवडणूक प्रक्रियेतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना या 5ही नगरसेवकांनी व्यक्त केली। मित्रांनो, मनपा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीचे किती नगरसेवक निवडून येतील, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।